महाड येथून निघालेल्या संविधान जागर यात्रेचा समारोप माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात करण्यात आला। मागील 75 वर्षापासून कोट्यावधी भारतीय लोक या देशात एकत्र राहत आहेत। कोणतेही अंतर्गत युद्ध झाले नाही। 75 वर्षापासून संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका कोणत्याही अडथळ्याशिवाय आपापले कामकाज करीत आहेत। याला एकच प्रमुख कारण म्हणजे भारतीय राज्यघटना आहे। भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च कायदा असून भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे। ती भारतीयांच्या जीवनाचा प्रमुख आधार आहे। देशाच्या सांस्कृतिक, भाषिक विविधतेच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्याय संवर्धनासाठी भारतीय राज्यघटनेत अनेक तरतुदी आहेत। संविधानातील प्रत्येक शब्दांचा अर्थ लावल्याने आणि त्यांचे पवित्र राखण्याची जबाबदारी संविधानाने सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने केशवानंद भारती खटल्यामध्ये निकाल देताना संविधानाच्या रचनेच्या मूलभूत सिद्धांतांची स्पष्टता केली आहे। राज्यघटनेचे सर्वोच्च लोकशाही शासनाचे स्वरूप, नागरिकांचे मूलभूत अधिकार यासारख्या मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये संसदेला सुधारणा करता येणार नाही असे स्पष्ट केले असताना सुद्धा आणीबाणीच्या काळात केलेल्या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये संविधानाच्या लोकशाही स्वरूपाचे हुकुमशाही राज्यघटनेमध्ये रूपांतर करण्यात आले होते। ही भारतीय संविधानाची सर्वात मोठी हत्या होती असे मत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंचावरून बोलताना व्यक्त करीत काँग्रेस पक्षावर नाव न घेता टीका केली आहे। 75 वर्षापासून या देशामध्ये संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिकेत कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता अत्यंत सुरळीतपणे कामकाज सुरू आहे आणि याला एक प्रमुख कारण म्हणजे भारतीय राज्यघटना। भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च कायदा असून भारतीय लोकशाही व्यवस्थेचा हा एक भक्कम पाया आहे। ती आम्हा सगळ्या भारतीयांचा जीवनाचा एक प्रमुख अंग म्हणून काम करते। देशाच्या सांस्कृतिक, भाषिक विविधतेच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या संवर्धनासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये असंख्य तरतुदी केलेल्या आहेत। संविधानातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लावायचा आणि त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी ही संविधानानं सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायाधीशांच्या खंडपीठानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे केशवानंद भारती खटल्यामध्ये निकाल देताना संविधानाच्या रचनेचा मूलभूत सिद्धांताची अत्यंत स्पष्टता आणि व्याख्या केलेली आहे। राज्यघटनेचे सर्व तत्व, लोकशाही शासनाचे स्वरूप, नागरिकांचे मूलभूत अधिकार यासारख्या मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये संसदेला सुधारणा करता येणार नाही असे स्पष्ट केले असताना सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये 42व्या घटना दुरुस्तीप्रमाणे संविधानाच्या लोकशाही स्वरूपाचे हुकुमशाही राजवटीमध्ये रूपांतर करण्यात आले होते। ही भारतीय संविधानाची सगळ्यात मोठी हत्या करण्यात आली होती। केवळ 2 वर्षातच या सरकारला, या हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारला उलथून पाडण्याचं काम 44व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानाला पुन्हा लोकशाहीचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आले होते। हा इतिहास आहे आणि यावरून संविधानात बदल कोणी केला हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते। तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभेच्या निवडणुका वेळी एक हाती सत्ता असल्यास संविधान बदलणार, आरक्षण संपणार असे खोटे नॅरेटिव्ह पसरून भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचे काम काँग्रेसने केलं। हे लक्षात घेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने संविधान जागर यात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करून जनतेला जागृत करण्याचे काम केलं जात आहे। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जो खोटा नॅरेटिव्ह पसरला गेला की संविधान बदलणार, मनुष्य राज्य येणार, लोकशाही येणार, हा सगळा खोटा अपप्रचार जो सुरू होता तो खोडून काढण्यासाठी संविधान कधीही कुणीही बदलू शकत नाही। कारण एका पक्षाच्या मेजॉरिटीने जरी सत्ता आली तरीही संविधान कुणीही बदलू शकत नाही। संविधान बदलणं इतकं सोपं नाही। हा खोटा अपप्रचार झालेला आहे तो खोडून काढण्यासाठी आज संविधान समितीची ही जागर यात्रा सुरू आहे। संविधानाचा अमृत महोत्सव सुरू असताना आम्ही या संविधान समितीने हे ठरवून ठेवलं आहे की जे लोकांच्या डोक्यामध्ये खोटं घातलेलं आहे ते कुठेही असं खोटं नॅरेटिव्ह पसरवण्यात आलेलं आहे तो खोडून काढण्यासाठी ही जागर यात्रा आहे। या ठिकाणी लोकांना सत्य समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि हे संविधानाचा, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जो होत आहे तो आम्ही या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर महाड येथून निघालेल्या संविधान जागर यात्रेचे समापन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
सभागृहात करण्यात आले असून या यात्रेला शेकडो लोकांनी हजेरी लावत संविधानाचे वाचन केले आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी। जीबी न्यूज गोंदिया।